अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. सरकारने फसवणूक केल्याने 420चा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसात दिली तक्रार. बुलढाणा जिल्ह्यातल्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून सरकारवर फसवणुकीसह शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नारा देत घोषणा केली होती. त्यानुसार त्यांना आम्ही शेतकऱ्यांनी मतदान करून निवडून दिले आहे. मात्र आता सत्ता हातात मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही असे म्हटले आणि कर्ज भरायला सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाला असून शेकडो शेतकऱ्यांनी सरकारवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली आहे आणि त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. कर्जमुक्ती करू असं जे आश्वासन दिलं होतं, पण आता निवडून आल्यानंतर आम्ही आता कर्जमुक्त करू शकत नाही किंवा कर्जमाफी देऊ शकत नाही असं हे बोलतायत. म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात हे मंडळीने केलेला आहे. आम्हाला शेतकऱ्यांना फसवलेलं आहे म्हणून फसवणुकीचा गुन्हा म्हणून यांच्यावर 420 दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही अंढेरा पोलीस स्टेशनला कैफियत देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही अंढेरा पोलीस स्टेशन या ठिकाणी बसलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी ही आहे की सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे सरकारनं आमची फसवणूक केलेली आहे, फसवणूक करून मतं घेतलेली आहे. त्यामुळे सरकारवर 420चा गुन्हा दाखल करावा फसवणूक केल्या प्रकरणी. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की अजितदादांनी जो 28 तारखेला दम दिला की 31 मार्चच्या आत कर्ज भरा, तर त्या ठिकाणी त्यांनी जो दम दिला त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. त्यामुळे सरकार आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतंय म्हणून त्यांच्यावर 306 करण्यात यावा यासाठी या ठिकाणी आम्ही बसलो आहोत. DYSP मनीषा कदम मॅडमला आम्ही निवेदन दिले. शेतकऱ्यांना यांनी निवडणुकीत कर्जमुक्ती आणि MSPच्या 20% अधिक असा आश्वासन देऊन शेतकऱ्याची मतं घेतली. वीज बिल माफीचाही मुद्दा यांनी पूर्ण वीज बिल मुक्त करण्यात येईल आणि इथून पुढे शेतकऱ्यांना कोणताही वीज बिल येणार नाही असे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आलं आणि आज यांनी शब्द फिरलाय. म्हणजे शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केली. त्यामुळे यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना दम भरणा लावला की 31 तारखेच्या आत या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे. त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत, काही आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे या सरकारवर 306चाही गुन्हा दाखल करावा